क्षेत्रामध्ये या प्रकाश होताच्या लॉर्ड्स ऑफ मुळशी या क्रीडा नगरीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। कासारसाई करंडक 2026 मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि समस्त ग्रामस्थ कासारसाईकरांचं एक बहारदार आयोजन। प्री क्वार्टरची पहिली मॅच आपण पाहिली, आता सेकंड मॅच कडे जाऊयात। लेट्स प्ले। डावाला सुरुवात, पहिला बॉल आणि पहिलाच बॉल आसमानी टोला धरून खेळलाय लॉंगॉनला। शेख डाउन दी बॉल टेकन, व्हेरी गुड कॅच, विकेट होईल पतन। पहिला मोरा डगआउटच्या आश्रयाला, 0 वरती बाद। थँक्यू। आगमन झालंय कार्तिक कोवळे यांचं आणि त्यांचं हार्दिक असं स्वागत। हिरामन भाऊ बिंताडे हे देखील आपण पाहतोय स्पर्धेचा आनंद घेत आहेत। जुनेदभाई मुलाडी आणि त्यांचा मित्र परिवार। वैष्णवी लॉस आपण पाहतोय सर्वे सर्व सन्माननीय अक्षयभाऊ टेमगिरे हे देखील उपस्थित होते, त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत। मॅच आपण पाहतो मैदानामध्ये रंगली। एका बाजूने स्त्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आणि त्यांच्या विरोधामध्ये गोटावडी वॉरियर्स। स्ट्रायकिंग एंडला मात्र किरण भुजबळ, दुसऱ्या बाजूने कौशल, बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत शेळके। 4 षटकांची मॅच, पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे। हलक्या वेळेस सेट केल्या बॉलला कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू आहेत, प्रोटेक्शन करतायत। सिंगल इथे जरूर घेतली आहे आणि या एका धावेने संघाचा श्री गणेशा जरूर झालाय। अफलकावरती धावा ही ती 1। अफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 1 वरती 1 पहिली विकेट आपण पाहतोय फ्लड लाईट्स मध्ये। आज कासारसाईच्या या ग्रामस्थांचं बहारदार आयोजन। क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतलाय, वेगाने चेंडू हाताळलाय, पट झड होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि मला वाटतं थोडीशी ज्या प्रकारचे आपण पाहतोय स्लिप झालेत अविनाश, जाणवते की थोडस ड्यू फॅक्टर इथे येण्याचे चान्सेस आहेत की काय। कारण फ्लड लाईट्स मध्ये आपण अनेक वेळा पाहिलेले आहेत आणि ग्रास मैदानावरती तुम्ही जर खेळताय तर अनेक वेळा या गोष्टी घडताना आपण बघितलेल्या आहेत। सम्राटकडे पुन्हा बघायचं मैदानामध्ये प्रशांत शेळके, उर्दी विकेट इथे मैदानामध्ये तयार। यावेळेस क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे होता, शरीराचा वेध घेतला, धावबाची संधी आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः इष्ट उद्ध्वस्त केल्यात कौशल जगताप। इथे देखील 0 वरती बाद। सोमनाथ दादा भिंताडे तुम्हाला विनंती करतो, दादा तुम्ही देखील यायचंय, आपलं देखील स्वागत आहे। कौशलची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली। अगदी मैदानामध्ये अक्षयने कुठल्या प्रकारचा विचार तिथे केला नाही आणि त्यानंतर थेट त्याने मात्र इष्ट उद्ध्वस्त करून टाकल्या। विकेट येताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघ आपण पाहिलं तर अनेक वेळा या संघाची एक वेगळी खासियत राहिली आहे। हा संघ कासवाच्या गतीने कधी शर्यत जिंकून जातो। मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ॲक्सचा कव्हरला बीट करत डीप ॲक्सचा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर। ये रास्ते है 4 के 4 रन। पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये बघूया षटक क्रमांक संपला जाईल। पहिलं 1 षटकाचा खेळ संपलाय आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा पडते मैदानाच्या मध्ये पाहतोय 6 धावा, 6 रन ऑन बोर्ड। आज आपण पाहतो बरेचसे ग्रामस्थ देखील या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र उपस्थित आहेत। बरेचसे ग्रामस्थ या स्पर्धेचा या लॉर्ड्स ऑफ मुळशी क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतो नक्कीच ते आनंद घेत आहेत।
कारण कसरसाई करंडकाचं या वर्षीचं आयोजन आपण पाहिलं गेलं तर डे नाईट फॉर्मॅट आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की अशा मैदानावरती जावं, फ्लड लाईट्स मधला तिथल्या मैदानाचा आनंद घ्यावा. अनेकांनी विशेषतः आपण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारचं मॅनेजमेंट समस्त ग्रामस्थ कासरसाई आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाईने केलंय ते खरोखरच कौतुकास्पद आहे. धावफलकावरती 6 रन. प्री क्वार्टरची मॅच आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार. यापूर्वीची मॅच देखील आपण काही मॅचेस आहेत जे लो स्कोरिंग होत आहेत आणि काही मॅचेस आहेत 91 देखील चेस होत आहेत. हे विसरून चालणार नाही. गोलंदाज तयार आदित्य शेळके. टप्पा थोडासा मागे खेचला. यावेळेस बॅटची आपण पाहतोय आतल्या बाजूची कडा प्रॉपर टायमिंग जुळवता आलेलं नाहीये. हा चेंडू ते मैदानामध्ये डॉट. 6 वरती धावफलक येते मैदानाच्या मध्ये. एका बाजूने किरण बोसडे दुसऱ्या बाजूने बाळू लांडे. ही जोडी मैदानाच्या मध्ये. बाळू लांडेला थोडंसं आपण पाहिलं गेलं तर आज ज्या प्रकारचा विश्वास संघ नेहमी त्याच्यावरती टाकतो ना त्या प्रकारे त्याला बॅटिंग देखील करणं गरजेचं आहे. मोठमोठे वॉरियर संघाचा कॉन्फिडन्स लेवल मात्र थोडासा आता हाय जरूर आहे. कारण यापूर्वीची मॅच शेखर गोडामेने ज्या प्रकारे खेळली आहे ना यावेळेस मात्र हवाई सफर करणारा चेंडू आहे. चेंडू मात्र चाललाय डीप कॉर्नर मध्ये. एक कडक प्रहार. स्वीट साऊंड सिक्सर. यावेळेस आपण पाहतोय बैतराजात मध्ये पुन्हा एकदा संघाची धावसंख्या आणि सामन्याकडे आपण मैदानाच्या मध्ये पुढे येते पाहतोय. स्कोर बोर्डकडे आपण पुढे मैदानाच्या मध्ये पाहतोय. 12 वरती धावफलक जाऊन मात्र पोहोचलेले धावफलकावरती धावा 12. अगदी दुसरं षटक येते मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बघायचं आदित्य शेळके, अजिंक्य बुचोडे दुसऱ्या बाजूला बाळू. ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना धावफलकावरती धावा 12. षटक क्रमांक मैदानामध्ये अगदी दुसरं प्रगती पथावरती असताना आदित्य तयार. कोलवटप्प्याचा बॉल होता. यावेळेस अक्षरशः चॉप करण्यास भाग पाडलं. हलकीशी अपील होताना पाहायला मिळाली जरूर परंतु बॅट खाली आदळली आहे आणि त्याने सांगितलं देखील आपण पाहतोय अजिंक्यने बॉल निघून गेल्यानंतर माझी बॅट ही विकेट वरती ब्रश झाली. आदित्य शेळके या अगोदर आपण आदरणीय गणेश वकिरे यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. कट करण्याचा प्रयत्न पुढे येत्या मैदानामध्ये राहिला. यावेळेस मात्र मुख्य पंच महेश जाधव सरांनी सांगितलंय की नाही तुम्ही चेंडूला इथे फॉलो केलंय. हा चेंडू मैदानामध्ये डॉट. धावफलकावरती धावा आपण मात्र मैदानामध्ये पाहतोय. 12 धावा आहेत. 3 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज अजिंक्य एका बाजूने मात्र स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, दुसऱ्या बाजूने बाळू आहे. आदित्य शेळकेने मात्र पायामध्ये बेटा टाकायचं काम केलंय. गोलंदाज तयार पुढे मैदानामध्ये ओढती विकेट. कोलवटप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र वेगाने चेंडू हाताळलाय. हाही चेंडू मैदानामध्ये पूर्णपणे अक्षरशः विकेट किपरकडे जाऊन विसावलाय. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक आहे आणि स्पेशली आदित्यचं मी कौतुक करेल. एक षटकार आला परंतु बाकीचे 5 चेंडू मात्र त्याने डॉट टाकले आणि त्यामध्ये एक विकेट देखील त्याने मिळवली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 12.
ज्या प्रकारचा आपण पाहतोय फलंदाजीमध्ये अक्षरशः रोखून ठेवलेला आहे, ती जबरदस्त मैदानामध्ये आपण पाहिलं तर ती पकड मैदानामध्ये गोलंदाजांची पाहायला मिळाली. अविनाश गोडांबे आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. उद्या आपण पाहायला गेले तर या स्पर्धेचा तिसरा दिवस तिसरी रात्र. उद्याचे 6 संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण पाहिले गेले तर सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन आडशी, मानदेवी क्रिकेट क्लब मान, माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे आणि त्याचबरोबरीने श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, त्याचबरोबरीने मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसा आणि रिहे वॉरियर्स हे उद्याचे 6 संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर बघायच्या मैदानामध्ये उद्याचे तगडे संघ या मैदानावरती भिडतील. परंतु आजचा दिवस गाजवणार कोण ही देखील आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहिजे. अचूक ऑस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये आली. अतिरिक्त धावने संघाची धावसंख्या 16. थोडीशी मात्र इथे फलंदाजांची ज्या प्रकारची पडझड होताना आपल्याला पाहायला मिळाली, ज्या प्रकारे फलंदाजांचं आक्रमण अद्याप तरी मात्र पाहायला मिळालेले नाहीये. धावफलकावरती 16 आहेत. अजिंक्य बोसडे दुसऱ्या बाजूला बाळू आहे. अविनाश गोडांबेचं षटकाचा आपण पाहतोय तिसऱ्या षटकातला स्पेल सुरू आहे. हा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय. अजय आवळे सर मात्र सांगतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी सरी गोलंदाज आपण पाहतोय पुढे तयार मैदानाच्या मध्ये यावेळेस अविनाश यावेळेस समोर टाकलेला बॉल होता. लॉंगॉमध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव इथे मैदानामध्ये जरूर घेतली. एका धावेने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती 18. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबरीने मी यापूर्वी देखील त्याचा उल्लेख केला की घोटावडे गावचं क्रिकेट जर कोणी जिवंत ठेवले असेल तर प्रामुख्याने संजय गोडांबे यांचं नाव पुढे येतं. मोठा फटका खेळलाय. उंच गेलेला चेंडू डिस्टन्स मात्र गाठू शकला नाहीये. लॉंगॉनचा खेळाडू आलाय चेंडूच्या खाली. टिपला जातोय झेल. विकेट होईल पतन. बाळू लांडे बॅक टू द पवेलियन. थँक्यू टीज. आणि आपण पाहतोय मैदानामध्ये आता 18 वरती चौथा मोहरा डगावच्या आश्रयाला परतलाय. नवीन बॅटर दाखल ते होतील आता. अनिकेत बुचडे तो मैदानामध्ये प्रत्येकाने आता मात्र ती जबाबदारी. यापूर्वी गोलंदाज कुठेतरी भरकटले होते घोटावडे वॉरियर्स संघाचे आणि त्या गोलंदाजांना पुन्हा एकदा आपल्या रुळावरती आणण्यासाठी मात्र शेखरचे प्रयत्न. शेखरला मी म्हणेल त्यासाठी त्याची पाठ थोपटली पाहिजे. हा चेंडू थोडा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. एक धाव इथे जरूर आली. विकेट किपर पाहतोय अक्षयच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. बराचसा बाहेर वरती त्या दिशेने टाकलेला चेंडू होता. आणि असं म्हणतात आयुष्यामध्ये माणसाला जबाबदारी नावाची शाळा एकदा समजायला लागली की मग किती थंडी असू द्या माणसाला पहाटे जाग येते. कारण कोणत्या वयात शिकायचं आणि कोणत्या वयात कमवायचं ही वय नाही तर माणसाला परिस्थिती शिकवते. आणि तुम्ही परिस्थितीमध्ये कशा प्रकारे लढता हे महत्वाचं असतं. आणि याही वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू डॉट. आता फलंदाजांची कसरत सुरू आहे. एखाद्या गुन्हेगाराला पकडावं आणि तुरुंगामध्ये डांबून ठेवावं तशी परिस्थिती मात्र आता फलंदाजांची करून टाकली. गोलंदाजाने अक्षरशः रोखून टाकले. पायामध्ये बेडा टाकायचं काम केलंय. हाही चेंडू होता. यावेळेस आपण पाहतोय लेक्सीच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु वाईट बॉल आहे. यापूर्वी देखील आम्ही पाहिले जवळपास 10, 15, 20 धावा अतिरिक्त घोटावडे वॉरियर्स संघाने खर्च केलेले आहेत. आताही तोच मैदानामध्ये आपण पाहिलं डोकेदुखी वाढवणारा प्रश्न आहे की याही षटकामध्ये किंवा या अगोदर देखील अतिरिक्त धावा खर्च होत आहेत. 4 वाईड टाकलेले प्लस अतिरिक्त 3 धावा देखील आल्यात. मोठा फटका खेळायचा होता. उंच गेलाय. चेंडू हवेत होता परंतु जजमेंट यावेळेस मात्र
ते चुकीचं होताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा इथे घेतल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा 24. तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय शेवटचा बॉल. एक लांबलेले षटक आपण पाहतोय अविनाश गोडांबे यांचं, परंतु धावा फार पाहिजे तेवढं आलेल्या नाहीयेत. दोन धावा इथे येताना आपल्याला पाहायला मिळाले. 24 वरती धाव फलक आहे. 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात. याही वेळेस टप्पा थोडासा खाली राहिलाय. समजू शकत नाहीयेत फलंदाज अनिकेत बोसोडे. चेंडू पूर्णपणे विकेट किपरकडे जाताना पाहायला मिळाला, परंतु एक धाव देखील 22 रोपण आली आणि या एका धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 25. 3 षटकांचा खेळ आता मात्र जो मैदानामध्ये संपलेला आहे. थोडीशी शांतता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जरूर पसरली, चोफेर पसरली शांतता. आणि असं म्हणतात ना, ही शांतता येणाऱ्या वादळाची असेल, ही शांतता येणाऱ्या सुनामीची आहे, ही शांतता येणाऱ्या आहोटीची आहे, ही शांतता येणाऱ्या भरतीची आहे. आणि या जगामध्ये जर आपण पाहिलं तर सगळंच काय आपल्या मनाप्रमाणे कधीच होत नाही माणसाच्या. कधी कधी माणूस परिस्थितीनुसार माणूस स्वतःला बदलतो. 25 धावा आहेत. 3 षटकं संपलेली आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. फलकाकडे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 25 वरती धाव फलक आणि आता थोडीशी शांतता मैदानामध्ये पसरली आहे. फ्लड लाईट्स प्रकाश झोतामध्ये आपण पाहिलेले तर एक नाविन्यपूर्ण अनुभव या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलेले तर नक्कीच लॉर्ड्स ऑफ मुळशीचं हे मैदान. आणि या मैदानाचं आपण ओपनिंग सेरेमनी त्याचबरोबर स्पर्धा कुठली आहे तर कासारसाई करंडक आहे. कासारसाई करासाठी आपण पाहिलं एक सार्थ अभिमान म्हणून मात्र या करंडकाकडे आपण पाहतोय. अकुटप्याचा बॉल होता. यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय आणि शेखर आलाय चेंडूच्या खाली. सुंदर हाताचं कमळ बनवलं आणि चेंडू मात्र आपल्या हातामध्ये विसावला. शेखर मात्र टिपतो एक झेल. विकेट होईल पतन. थँक्यू. 5 फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. संघाचा अर्धा डाव कोसळलेला आहे. पु. देशपांडेंची सुंदर कविता आहे. कणा ओळखलत का सर मला पावसात आले कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसल्यानंतर हसला बोलल्यावरती पाहुणी, गंगामाई आली गेली घरट्यात राहुणी, मोडून पडलाय संसार सारा तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून पुन्हा एकदा लढ म्हणा. ते लढण्याची गरज आज फलंदाजांना आहे. दत्ता लांडे मैदानामध्ये आता बघायचं बॅटिंग साठी आलेत. गोलंदाजीमध्ये अनेक मैदानं गाजवली आहेत. आज फलंदाजीची जबाबदारी संघाने त्याच्या सोपवली आहे. मोठा फटका खेळायचा होता. याही वेळेस फटका फसलाय. चेंडू हवे झेल झालाय. फलंदाज दत्ता देखील बाद. अक्षय गोडांबे गोलंदाजीसाठी आल्यानंतर आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर चेंडू डॉट, त्यानंतर पुन्हा विकेट. आता नवीन फलंदाज दाखल झालाय तो सागर. सागर उर्फ नाना संघाचे संघनायक म्हणून कित्येक वर्ष आपण या खेळाडूला पाहिले. तो बॅटिंग साठी आलाय आणि त्यानंतर मात्र पहिल्याच बॉलवरती पोलचा फटका खेळत शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल इथे फील्ड केलाय. तोपर्यंत एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने 26 धावा. 26 फिल्डिंग मध्ये होणारा थोडासा बदलाव. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुढे तयार. यावेळेस अजिंक्य. पुढे मोठा फटका खेळायचा होता. वाईड यॉर्करचा वापर इथे केलाय
हा चेंडू देखील इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट तर आलाय, परंतु विकेटही मैदानामध्ये येते. फलंदाज बाद. आणि आता मात्र आपण पाहतोय विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धाव फलकावरती 26 धावा, 7 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. नवीन फलंदाज अनिकेत केंद्रे मैदानामध्ये दाखल झालेत. आज संधी आहे. शेवटचा बॉल पहिल्या डावातला आणि क्रॉस बॅटी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे मात्र मैदानामध्ये बघायचं आहे विकेट देखील ते येणार आहे. पहिला डाव संपलाय. धाव फलकावरती 26 टार्गेट इथे सेट केलंय मारुंजी संघाने व गोटावडे संघासमोर. चला बॅट्समन चला. गोटवडे वॉरियर्स टीम कॅप्टन आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज लगेच पाठवून द्या. 26 झालेले आहेत, 27 बनवायचे आहेत. कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण घेणार नाही याची आपण दक्षता घेऊ. आणि आता मैदानामध्ये बघायचं यावेळेस सर्वस्तरी मॅचच्या प्री क्वार्टरची दुसरी लढत गोटवडे वॉरियर्स विरुद्ध आपण पाहतोय श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. न्यू गोल्डन बौद्धन संघ आपण पाहिले गेले तर नक्कीच आता प्री क्वार्टर मधून मात्र क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दाखल झालाय आणि तो वाट पाहत असेल की या संघांमधून चला बॅट्समन चला कोणता संघ असेल जो क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आमच्या सोबत भिडणार आहेत. आता धाबा कमी आहेत परंतु या धाब्यामध्ये बघायचं कशा प्रकारे फाईट मारुंजी संघाकडून केली जाईल. कारण आजही खऱ्या मग चांदेगावचं मैदान असू द्या, लवळेगावचं मैदान असू द्या, त्यानंतर भरेचं मैदान असू द्या, अनेक वेळा या संघाने गोलंदाजीच्या जोरावरती भल्या भल्या संघांना मात्र पाणी पाजायचं काम केलेलं आहे. गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे एकदा तर मॅचकडे पण पुढे बोलणार आहोत. आणि आता मात्र अजिंक्य गोलंदाजीसाठी इथे दाखल झालाय. तरी दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानामध्ये या अगोदरच्या मॅच मध्ये त्याने आपल्या अक्षरशः अनुभव पणाला लाभत मात्र अशक्य ते शक्य करून दाखवलं असं म्हणतात ना. तुमच्याकडे जर ध्येय आणि चिकाटी असेल तर या जगामध्ये अशक्य कुठलीच गोष्ट नाहीये. तोच फलंदाज मैदानामध्ये शेखर गोडांबे मैदानात दाखल झाला. त्याच्या सोबतीला दाखल धावतोय तो अक्षय गोडांबे
अजिंक्य षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आलाय. 27 इथे टार्गेट आहे. अजिंक्य बुचडे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो तयार. 27 टार्गेट. समोर मात्र शेखर. धीम्या गतीचा बॉल होता यावेळेस. अलोन दी कार्पेटचा स्ट्रोक ड्राईव्ह केले बॉलला आणि चेंडू मात्र वाह वाह. फिल्डिंग एफर्ट्स जबरदस्त आहेत, कौतुकास्पद आहेत. हेच महत्वाचं असताना तुमच्याकडे ज्यावेळेस लो स्कोरिंग मॅचेस तुम्ही खेळता, ज्यावेळेस तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी असतो, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हे फिल्डिंग एफर्ट्स दाखवावे लागतात आणि तेच दाखवलं इथे. 2 धावा संघासाठी वाचवल्यात. 2 धावा स्कोरबोर्ड वरती जरूर घेतल्या गेल्यात. समोर मात्र आता शेखर गोडांबे. याही वेळेस कट केल्या बॉलला. तिथे मात्र दत्ता थोडासा फंबल होताना पाहायला मिळाला. 1 धाव जरूर मैदानामध्ये तिथे आली आणि एका धावेने आता संघाची धावसंख्या 3 वरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेले आहे. 2007 मध्ये आजही आठवा. 2007 मध्ये ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचं नेतृत्व स्वीकारलं त्यावेळेस त्याने सगळ्यात पहिलं निवड चाचणीच्या समितीसमोर प्रश्न उभा केला की माझ्या टीम मध्ये मला फक्त चांगले गोलंदाज आणि फलंदाज नको आहेत, माझ्या टीम मध्ये पहिल्यांदा मला चांगले फिल्डर हवेत. कारण एका खेळाडूंनी जरी 10 धावा जरी वाचवल्या तरी माझा संघ 50 धावा रोखणार आहे, ही विचारसरणी असावी लागते. आणि आज कधी कधी असं म्हणतात ना की विचार बदलल्यानंतर काही गोष्टींचा त्रास सोसावा लागतो आणि त्या काळामध्ये महेंद्रसिंग धोनीला बराचसं ट्रोल केलं गेलं होतं. परंतु आज भारतीय संघ फिल्डिंग मध्ये अव्वल दर्जाचा आहे. मग तुम्ही युवराज सिंग पहा, तुम्ही त्यानंतर विराट कोहली, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, अनेक खेळाडू आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपण सूर्यकुमार यादव सारखा खेळाडू पाहतो, ईशान किशन, तगडे खेळाडू तयार झालेत. मोठा फटका खेळायचा होता, यावेळेस मात्र जोरदार बॅट फिरवली परंतु फिंगर रोल केले होते. धीम्या गतीने टाकलेला बॉल आणि आता अजिंक्यने ओळखले की आता शक्तीपेक्षा युक्ती वापरावी लागणार आहे. हा चेंडू ते डॉट आलाय. धाफलकावरती 3 आहेत. धावा कमी आहेत परंतु आम्हाला लढण्यासाठी पुरेसे आहेत. गोलंदाज तयार. पुण्यात अजिंक्य. समोर मात्र अक्षय गोडांबे. पुढे सरसावले. त्यावेळेस पावलांचा वापर होता. मैदानामध्ये थोडेसे बीट झाले आणि तिथे मैदानामध्ये तुम्ही चुकी कराल तर चुकीला माफी मिळणार नाहीये. झेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पवलांचा वापर होता. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय थोडेसे गाफील राहिले खेळाडू आणि त्याचा फायदा उठवला. 7 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. अठरा चेंडू 20 हे समीकरण आता मैदानाच्या मध्ये असेल आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय तो अनिकेत बुचुडे. संघर्ष तर मात्र शेवटपर्यंत करायचा आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मात्र मॅच घेऊन जायची हे मात्र सांगतोय ते काळभैरवनाथ क्रिकेट मारुंजीचा संघ. समोर मात्र शेखर. पुण्याचा मोठा जोरदार बॅट इथे फिरवली. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. 1 धाव इथे मैदानामध्ये जरूर आली आणि या एका धावेने आता संघाची धावसंख्या देखील आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. प्रयत्न शर्तीचे करायचे. कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ और मेहनत तब तक करो तुम तब तक जीत ना जाओ. जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही ना तोपर्यंत मेहनत करत राहायची. प्रयत्न तोपर्यंत करायचे जोपर्यंत तुम्ही थकणार नाही. 8 धावा आहेत. शर्तीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. 17 चेंडू 19ची गरज. मॅच एवढी मात्र सोपी नाहीये. आणि किती तयार. समोर अक्षय. हा चेंडू सोडून दिलाय. थोडासा बाहेर टाकलेला बॉल होता आणि त्याच्या या चेंडू सोबत कुठल्याही प्रकारची छेडखानी करण्याचा प्रयत्न अक्षयने जो मात्र केलेला नाहीये. संघाचं दाखवलं की ते 9. मोठा फटका आहे. आता स्लॉट मध्ये टाकलाय आणि त्याला उडवला सरळ खेळाडू कक्षामध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू.
षटकार इथे खेचलाय. 15 धावा स्कोरबोर्डवर. दूरवरून फटका खेळायचा होता. याही वेळेस ऑप्स्टिकच्या बराचसा बाहेर टाकलाय. वाईट बॉल अतिरिक्त धावे ते मैदानाच्या मध्ये आली आहे आणि या अतिरिक्त धावेने आता संघाची वाढती धावसंख्या पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती 16 आणि अजून 16 चेंडू शिल्लक आहेत. 11 बनवायचे आहेत. आखुटप्याचा बॉल होता. जसा आला तसा घुमवला. चेंडू पाठवला डीप लॉंग लेगला. सीमारेषेच्या बाहेर षटकार. ठीक आहे. 22 वरती धावफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. धावफलकावरती 22, 15 चेंडू आणि 5 ची गरज. बॉल तयार आणि आता मात्र यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. खेळाडू आहे तिथे. एक धाव जरूर आली मैदानाच्या मध्ये. कॅच पकडण्याची संधी होती परंतु झेल मात्र तिथे होऊ शकलेला नाहीये. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर नक्कीच उद्या देखील इन ऍक्शन आपल्याला ते पाहायला मिळतील या मैदानावरती. विक्रम भाऊ भुजडे देखील आपल्या आज उपस्थित आहे. विक्रम भाऊ आपलं देखील पुण्याचं स्वागत. त्याचबरोबर संदीप भाऊ भुजडे देखील उपस्थित आहेत. भाऊ आपलं देखील स्वागत. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेअर केला बॉलला. एक धाव इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु मला वाटतं शेखरही म्हणत असेल की ज्या प्रकारचा अग्रेशन अक्षयने खेळलंय तो फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. त्याच्या बॅट वरती बॉल येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्याला अधिक स्ट्राईक देण्याचं काम मात्र या मॅच मध्ये शेखरने ती जबाबदारी घेतली आहे. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता. आता मात्र इथे विकेट आली आहे. फलंदाज बाद अक्षय. जय श्रीराम. जय श्रीराम. घर घर भगवा छाएगा. घर घर भगवा छाएगा. घर घर भगवा छाएगा. एक ही नारा, एक ही नारा. थँक्यू. 12 चेंडू आणि 3 धावेंची गरज. तफलकाकडे आपण मैदानामध्ये पुण्यात बघतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 3 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. शेखर स्ट्राईक वरती आहे. अकोटप्याचा बॉल होता. हलक्या हाताने चेंडूला इथे कट केला. एक धाव तो जरूर तिथे मैदानामध्ये इतर आपल्याला पाहायला मिळाली. दत्ता आहे डीप मध्ये कव्हर करतोय चेंडूला. दुसऱ्या धावेचे इथे प्रयत्न केलाय. 2 धावा इथे घेतल्यात आणि शेखर गोडांबे आपण पाहिलेल्यानंतर मैदानामध्ये मोठे फटके खेळण्यापेक्षा एकेरी फोकस करतोय. न्यू गोल्डन स्पोर्ट बावधन टीम कॅप्टन टॉसडी सर. हाई चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय ते डॉट. सन्मान दिलाय चेंडूला. स्कोर इज लेवल. एका धावेची गरज. हा चेंडू मात्र थोडासा खेचून मारायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र इथेही डॉट आलाय. चला न्यू गोल्डन बावधन संघाचे संघनायक तुम्हाला विनंती करतो आपण या टॉस बॉक्स मध्ये पुण्यात हलक्या चेंडूला इथे कट करण्याचा प्रयत्न. रिस्की धाव घेतलीये आणि इथे यशस्वी देखील राहिलेत आणि क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दाखल होतोय तो गोटाडे वॉरियरचा संघ. हार्डलक श्री काळभरनाथ मारुंजी संघ काय हरकत नाही परंतु तुमची देखील फाईट खूप चांगली होती या स्पर्धेमध्ये आणि तुमचा देखील यशाने समजता ग्रामस्थ कारसासाई आणि त्याचबरोबर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या वतीने तर आपण सन्मानाची होणार आहे. वसंत मामा बोडके आणि त्याचबरोबर शंकरप्पा शितोळे या दोन्ही अतिथींच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय आणि मर्द मॅच देखील दिली जाणार आहे आणि मर्द मॅच आहे अक्षय गोडांबे.